नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये मांडणार आहोत. मेन मुद्दा आहे, ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली नाही, त्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी संधी आता मिळणार आहे का? जर मिळणार आहे तर लवकरात लवकर कृपया सरकारने लवकरात लवकर याबद्दल निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणीची जी काही ई-के-वाय-सी राहिली आहे, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार करून द्यावं. जेणेकरून की त्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी पूर्ण करून घेतील. कारण यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा अपात्र झाल्या आहेत. तर दरवर्षी आपल्याला नियमाने ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. परंतु आता ई-के-वाय-सी कधी सुरू होणार आहे? नवीन ई-के-वाय-सी कधी सुरू होणार आहे? ज्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी केली आहे, त्यांनी पण आता ई-के-वाय-सी करू शकतात का? किंवा ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी राहिली आहे, अशा लाडक्या बहिणीसाठी ई-के-वाय-सी पोर्टल हे चालू करणार आहेत का? जर चालू करणार असतील, तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी पोर्टल चालू करावं आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींना जे काही निर्णय आहेत, ते लवकरात लवकर सांगावं. अशी विनंती आहे सरकारला, की लवकरात लवकर याबद्दल निर्णय घ्यावा आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि काही लाडक्या बहिणींनी काही कारणास ई-के-वाय-सी केली नाही, अशा सर्व लाडक्या बहिणींना एक चान्स हा नक्की द्यावा. ई-के-वाय-सी करण्यासाठी एक संधी त्या लाडक्या बहिणींना नक्की द्यावी, अशी सरकारला विनंती आहे. तर यामध्ये खूप लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत ई-के-वाय-सी न केल्यामुळे आणि काही लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी चुकली आहे, त्यांनी दुरुस्ती केली नाही. अशा खूप साऱ्या लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झाल्या आहेत. दरवर्षी आपल्याला ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. परंतु आता ही ई-के-वाय-सी प्रक्रिया ही कधी सुरू होणार आहे? नेमकं याबद्दल स्पष्टीकरण सरकारने दिलं नाही. तर लवकरात लवकर याबद्दल निर्णय घ्यावा आणि लाडक्या बहिणीचा जो काही ई-के-वाय-सीचा प्रश्न आहे, तो लवकरात लवकर सोडवावा. तर लाडक्या बहिणीकडे थोडं लक्ष द्यावं, अशी सरकारला विनंती आहे. आणि आता झाला महिना संपून गेला, तरीही जी-आर आला नाही. खूप साऱ्या लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहेत, जी-आर कधी येईल आणि जे काही हप्ता आहे ₹1500 तो त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे केव्हा जमा होतील, याकडे सर्व लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं आहे. नियमितप्रमाणे जे काही हप्ता आहे, तो महिन्याच्या 1 तारखेला, 2 तारखेला हा यायला पाहिजे. परंतु खूप विलंब करून लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे हे जमा करत आहेत. तर सरकार असं नका करू, की जेणेकरून की सर्व लाडक्या बहिणी आंदोलन, मोर्चा हे काढतील. तर लवकरात लवकर जी-आर काढून जे काही हप्ता आहे, तो लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर क्रेडिट करावा. कारण जुलै महिना संपून झाले 2-3 दिवस झाले, परंतु जी-आर हा आला नाही. हप्त्याबद्दल महिला व बालविकास मंत्री अनिताताई तटकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणाही केली नाही. या दिवशी आम्ही हप्ता देऊ, किंवा कोणताही जी-आर हा त्यांनी निर्गमित केला नाही. तर लवकरात लवकर लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे, तो त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करावा. आणि मेन मुद्दा जो आहे ई-के-वाय-सी, तर ई-के-वाय-सी लवकरात लवकर चालू करावी आणि सांगावं, की ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली आहे, अशा लाडक्या बहिणीसाठी ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे का नाही? कारण पुढे चालून सरकारला खूप मोठी अडचण होणार आहे. जेणेकरून की सर्वात जास्त लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत. जर त्या लाडक्या बहिणी आंदोलनामध्ये किंवा मोर्चा जर काढले, तर त्यांना न्याय हा मिळू शकतो. कारण आजकाल आपल्या हक्काचं मागण्यासाठी, आपल्या कायद्याचं घेण्यासाठी आपल्याला जर त्या लाडक्या बहिणींनी आंदोलन जर सुरू केले, तर सरकारला खूप महागात पडणार आहे. तर कृपया लवकरात लवकर लाडक्या बहिणीची जी काही ई-के-वाय-सी प्रोसेस आहे, ती लवकरात लवकर चालू करावं. जेणेकरून की सरकारला पुढे चालून कोणतीही अडचण ही येणार नाही. आणि जर लाडक्या बहिणीने जर ठरवलं, ई-के-वाय-सी न झाल्यामुळे आम्ही अपात्र झालो आहोत, तर लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो, काही दिवस वाट पहा. सर्व लाडक्या बहिणी एकजूट होऊन आपल्या हक्काचं, आपण पात्र आहोत परंतु ई-के-वाय-सी न केल्यामुळे अपात्र झालो आहोत. तर यासाठी कोणताही पाऊल लाडक्या बहिणी उचलू शकतात, हे सरकारला आणखी माहिती नाही. कृपया सरकारला विनंती आहे, की लवकरात लवकर ई-के-वाय-सी चालू करावं. ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली नाही, अशा लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी पोर्टल चालू करून द्यावं. जेणेकरून की त्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी करतील आणि या योजनेस पात्र राहतील. कारण या योजनेमध्ये लाडक्या बहिणी पात्र आहेत, परंतु काही कारणास त्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं आहे. सरकार कसं कसं लाडक्या बहिणी अपात्र करायच्या, या गोष्टीकडे लक्ष दिलं होतं आणि तसंच झालं. खूप साऱ्या लाडक्या बहिणी
ई केवायसी न केल्यामुळे या योजनेतून अपात्र झाले आहेत. तर सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर या ई केवायसीचा जो काही मुद्दा आहे तो लवकरात लवकर सोडवावा. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना ई केवायसी न केल्यामुळे अपात्र झाले आहेत. तर अशा लाडक्या बहिणी ई केवायसी एक संधी देऊन पात्र करावं आणि जे काही हप्ते आहेत ते नियमितप्रमाणे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करावं. पुढे चालून सरकारला खूप अडचणी येऊ शकते. जर लाडक्या बहिणी ठरवल्या ई केवायसी पोर्टल हे कसं चालू करायचं, अपात्र आहोत यामध्ये पात्र कसं व्हायचं, तर सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे, खूप मोठ्या संख्येमध्ये तुम्ही महिला व बालिका कार्यालयामध्ये जाऊन आंदोलन मोर्चा केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. कारण सरकार हे अशा गोष्टीसाठी ऐकत नाही, परंतु ज्या वेळेस तुम्ही आंदोलन मोर्चा कराल त्याच वेळेस तुम्हाला त्या गोष्टीचा न्याय मिळणार आहे. आणि ते जे काही ई केवायसी आहे, ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत तर त्यांची एक ई केवायसी त्यांचं जे काही व्हेरिफिकेशन आहे ते रिपीट चालू करावं. आणि खरंच त्या लाडकी बहीण त्या योजनेस पात्र नसेल तर त्या लाडक्या बहिणीला अपात्र करा, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या लाडक्या बहिणी तर पात्र ठेवा. ई केवायसी न झाल्यामुळे त्या लाडक्या बहिणीला तुम्ही अपात्र करू शकत नाही. आणि जर लाडक्या बहिणी जर ठरवल्या की ई केवायसी ही कशी मिळवायची आहे, तर सर्व लाडक्या बहिणी महिला व बालिका कार्यालयामध्ये जाऊन जे काही ई केवायसीचा प्रश्न आहे ते मांडा. कारण सरकार हे असं ऐकत नाही. तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येमध्ये या कार्यालयामध्ये जाऊन या गोष्टीचा तुम्हाला जाब विचारायचा आहे. तर असं केल्यानंतर जे काही ई केवायसी पोर्टल आहे ते सरकार मजबूर होईल आणि ई केवायसी पोर्टल हे चालू करेल. मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या संख्येमध्ये सर्व लाडक्या बहिणी महिला व बालिका कार्यालयामध्ये जावं, या ई केवायसीचा जो काही प्रश्न आहे तिथे जाऊन मांडावा, जेणेकरून की सरकारवर प्रेशर पडेल आणि ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी केल्या नाहीत अशा लाडक्या बहिणी ई केवायसी करून या योजनेस पात्र होतील. मी आशा करतो की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरेल. जर चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.